तर आज आपण बनवत आहोत क्रिसमस स्पेशल कुकीज। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 150 ग्राम मैदा, 70 ग्राम साखर, चिमूटभर मीठ, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 100 ग्राम डार्क चॉकलेट, 70 ग्राम बटर, 1 अंड आणि व्हॅनिला इसेन्स। तर त्यासाठी आपण एक बोल घेतलेला आहे, त्याच्यात आपण बटर घालून घ्यायचं आहे। बटर हे आपल्याला रूम टेम्परेचरवरती असलेलंच घ्यायचं आहे, मेल्टेड बटर आपण इथे घेणार नाही। आणि बटर सोबत आपण जी पावडर शुगर घेतली आहे ती त्यामध्ये घालणार आहोत। शुगर आणि बटर हे दोन्ही मिक्स करून छान त्याचं फ्लफी असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। हे बॅटर आपल्याला फ्लफी झाल्यामुळे आपले कुकीज छान असे क्रिस्पी आणि क्रंची होतील, म्हणून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बटर आणि शुगर छान एकजीव झालं आहे आणि त्याचं छान असं फ्लफी असं टेक्स्चर सुद्धा दिसत आहे। त्यात आपण आता घालत आहोत जो आपण मैदा घेतलेला होता तो आपण त्याच्यात घालत आहोत। त्यानंतर आपण जे एक अंड घेतलं होतं फेटून ते देखील आपण त्यात घालत आहोत। त्यानंतर आपण एक चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि जी बेकिंग पावडर आपण एक छोटा लहान टीस्पून जी घेतलेली आहे ती देखील त्याच्यात ॲड करणार आहोत आणि हे सर्व काही आपण एकजीव करून घेणार आहोत आणि त्याचं छान असं डो आपण तयार करून घेणार आहोत। आणि आपण त्याच्यात एक स्मॉल अमाउंटमध्ये व्हॅनिला इसेन्स 1 छोटा टीस्पून आपण ते सुद्धा आपण ह्याच्यात घालत आहोत। हे सर्व आपण एकत्र करून ह्याचा छान असा डो तयार करून घेत आहोत। ह्याला मस्तपैकी असं स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला छान ते एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण आपल्याला फेटून छान त्याचा क्रीमी टेक्स्चर असलेला आपण बघू शकता त्याचा छान असा क्रीमी डो तयार झालेला आहे। आता आपण जे डार्क चॉकलेट ते पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत आणि ते आपण ह्याच्यात घालत आहोत। स्मॉल पीसेसमध्ये जे डार्क चॉकलेट घेतलं होतं आपण ते त्याच्यामध्ये आपण घालून घेतलं आहे। आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेत आहोत। हे डार्क चॉकलेटचे पीस ना कुकीजमध्ये छान क्रिस्पी आणि क्रंची अशी त्याची टेस्ट येते। आपण बेकिंग ट्रेला डस्ट करून घेतलेलं आहे, पिठाने छान कोट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला असे स्मॉल लहान असे त्याच्यामध्ये बॉल्स करून बेकसाठी आपण ठेवणार आहोत। ओव्हन मी आधीच प्रीहीटसाठी ठेवलं होतं। आपण आता हा ट्रे ओव्हनमध्ये बघू शकता ते कुकीज किती छान असे बेक होत आहेत। 180 डिग्री सेल्सिअसवर आपण हे 20 मिनिटं ठेवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त क्रंची असे आपले कुकीज तयार झालेले आहेत। तर कशी वाटली कुकीजची रेसिपी? आवडली तर नक्की लाईक करा।